पावसासंदर्भात पंढरपुरातून एक महत्त्वाची बातमी येते। पंढरपूरमध्ये पाऊस नसताना देखील पंढरपूरच्या भीमेला पूर आलेला आहे। पंढरपुरातील भीमा नदी ही सध्या इशारा पातळीवर वाहते। सध्या भीमा नदीमध्ये 1,17,000 इतका विसर्ग आहे। सध्या 450 नागरिकांचे स्थलांतर सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर आपण साम टीव्ही वरती पंढरपूरच्या चंद्रभागा तीरावरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। पंढरपुरात पाऊस नाही, मात्र चंद्रभागा नदीला पूर आलेला आहे आणि इथलाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी भारत नागडे यांनी। उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेलं पाणी आता पंढरपूरमध्ये पोहोचलेलं आहे। पंढरपूरची चंद्रभागा नदी आता इशारा पातळीवरून वाहते आहे। काल संध्याकाळपासून उजनी धरणातून 1,25,000 आणि वीर धरणातून जवळपास 33,000 क्युसेक्स विसर्ग हा भीमा नदीमध्ये वाहतो आहे। त्यामुळे आता पंढरपूरमध्ये चंद्रभागेची नदीची पातळी आता इशारा पातळीवरून वाहते। आपण बघतो की हे चंद्रभागेचं विस्तीर्ण पात्र हे दुतळीवरून वाहत आहे। पंढरपुरातील सगळे जे घाट आहेत ते घाट आता पाण्याखाली गेलेले आहेत। जे मंदिर होते ती देखील आता पाण्याखाली गेलेली आहे। विशेष म्हणजे पंढरपूर सोलापूरला जोडणारा जुना दगडी पूल होता तोही आता पाण्याखाली गेलेला आहे। चंद्रभागेच्या पात्रामध्ये ज्या होड्या होतात त्या होड्यांना देखील आता प्रवेश बंदी केलेली आहे। कोणत्याही प्रकारची होडीनं आता पाण्यामध्ये जाण्यास मज्जाव केलेला आहे, हे देखील प्रशासनाने यावेळी खबरदारी घेतलेली आहे। भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।